नमस्कार मंडळी. आज आपण आंब्याच्या सीझन मध्ये मस्त आंब्यापासून छान थंडगार मँगो फालुदा करत आहोत. आणि हा मँगो फालुदा करण्यासाठी अजिबात गॅस पण पेटवायची गरज नाही. अगदी सिंपल आहे. म्हणजे दुपारी जेवणानंतर इच्छा झाली तर लगेच आपण हा फालुदा तयार करू शकतो. कारण याला बराच वेळ फ्रीज मध्ये थंडगार करण्याची गरज नाही. मस्त थंडगार लगेच तयार होतं. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. आणि अशाच थंडगार उन्हाळा स्पेशल रेसिपीज बघण्यासाठी मेजवानी बाय सोनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल म्हणून आत्ताच रेसिपीला लाईक करा. चला तर सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपल्याला शेव जी आहे म्हणजे फालुदा शेव मिळते तर ती बॉईल करून घ्यायची आहे. फक्त इतकंच याच प्रोसिजरसाठी आपल्याला गॅस ऑन करायची आहे. तर त्यासाठी मी इथे 1 कप पाणी गरम केलं. या 1 कप पाण्यामध्ये अर्धा कप इतकी ही फालुद्याची शेव घेतलेली आहे. तुम्ही ही घरी पण तयार करू शकता, पण मी काही तामझाम करत बसलेलं नाही. मस्त बाहेरूनच ही विकत आणली आणि ही फालुद्याची शेव तुम्ही इथे यूज करू शकता. किंवा जर तुमच्याकडे ही शेव नसेल तर आपल्याकडे जी शेवई वगैरे असते ना, तर ती बॉईल करून घेतली तरीही चालेल. तर 5-7 मिनिटं याला छान मी बॉईल करून घेतलं आणि आता ही काढून घेऊ. आता यावरती थोडं थंडगार पाणी घालायचं. तर तुम्ही फ्रीज मधलं पाणी किंवा थोडंसं बर्फ घालून घेतलेलं पाणी यावरती घालू शकता. म्हणजे यातली जी कुकिंग प्रोसेस आहे ती पण थांबेल आणि ही शेव एकमेकांना चिटकणार नाही. आणि आता ही जी शेव आहे ती अशी नूडल्स सारखी अख्खी अख्खी राहते. तर तेवढं आपण तसं नाही करू शकत. जेव्हा आपण फालुदा खातो तर ती थोड्या छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये यायला पाहिजे. म्हणून मी याला असं या पद्धतीने कैचीने कट करून घेत आहे. तर हे बघा असे छोटे छोटे तुकडे तयार झाले पाहिजे. आणि आता मी इथे सब्जा पण भिजवून ठेवलेला होता. तर एक 5 मिनिटं 2-3 मिनिटच आपल्याला इथे सब्जा भिजवून घ्यायचा आहे. 2 टेबलस्पून सब्जा घेतला आणि त्यासाठी मी इथे वाटीभर पाणी घेतलं आणि यामध्ये हा सब्जा भिजवून घेतला. तर आता सब्जा भिजलेला आहे. आपली शेव शेव तयार आहे फालुद्यामधली. आता आपण फालुदा तयार करू. तर फालुदा तयार करण्यासाठी आपल्याला अजिबात गॅस पेटवायची गरज नाही जसं मी म्हटलं. तर आपल्याला इथे कुठलंही कस्टर्ड वगैरे वापरायचं नाहीये. कस्टर्ड पावडर वापरून कस्टर्ड तयार करायचं नाहीये. तर काय केलं 2 पिकलेले आंबे घेतले आहे. तर इथे मी हापूस आंबा वापरला आहे. तुम्ही कुठलाही वापरू शकता. केशर वापरू शकता किंवा तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो. आणि त्यामध्ये थोडीशी साखर घालून याची बारीक पेस्ट तयार करून घेतली. आता ही जी पेस्ट आहे ती थोडीशी काढून घ्यायची आहे. आपल्याला ही गार्निशिंगला लागणार आहे. आणि जे बाकीचे तुकडे आहे ते परत आपण मिक्सरमध्ये घालून आणि त्यामध्ये दूध घालून हे मस्त मिल्कशेक तयार करून घेणार आहोत. किंवा आपल्याला या फालुद्यासाठी लागणारं जे बेस आहे ना ते तयार करून घेणार आहोत. तर बघितलं सुरुवातीला जसं मी सांगितलं की आपल्याला गॅस पेटवायची गरज नाही. तर आपल्याला इथे कस्टर्ड वगैरे तयार करायचं नाहीये. जर कस्टर्ड तयार करायचं असेल ना तर तुम्हाला गॅस पेटवावा लागेल. तर ते आपल्याला इथे काहीच करायचं नाहीये. आता हे जे मिल्कशेक आहे तुम्ही हे असंच पिऊ शकता. पण आज आपण फालुदा तयार करत आहोत तर ते करायला घेऊ. तर आपल्या फालुद्यामधले सगळे साहित्य तयार झालेलं आहे. सब्जा भिजून आहे आणि शेव तयार आहे. आता आपण याला असेंबल करू. आता इथे जसं मी दाखवत आहे अगदी त्या पद्धतीने असेंबल करा किंवा तुम्हाला जसं वाटतंय तुम्ही हे करू शकता. आणि इथे कुठला पदार्थ कुठला जिन्नस तुम्हाला कमी जास्त आवडत असेल त्या पद्धतीने घाला. मी ग्लासला थोडीशी ही जी सुरुवातीला आंब्याची पेस्ट तयार करून घेतली होती ना साखर घालून ती लावून घेतली. ती दिसायला सुंदर दिसते म्हणून. सब्जा शेव हे घातलं. त्यानंतर हे जे मँगो मिल्कशेक आहे ते घातलं. परत मी इथे थोडीशी ही शेव घातली, सब्जा घातला, मस्त थंडगार व्हॅनिला आईस्क्रीम घातलं आणि थोडेसे जे आपण सुरुवातीला आंबे कट करून घेतले होते ते मी छोटे छोटे बारीक बारीक तुकड्यांमध्ये ते कट करून घेतले होते. ते बाजूला ठेवले होते. ते यावरती घालायचे. एक पुदिन्याचं मस्त हिरवगार पान ठेवायचं आणि आपला हा मस्त पटकन होणारा अजिबात गॅस न पेटवता तयार होणारा मँगो फालुदा तयार आहे. दिसताना सुंदर, आलं ना तोंडाला पाणी, तर या उन्हाळ्यामध्ये नक्की करून बघा. आणि बघितलं अगदी सोपं आहे. फक्त आपल्याला शेव पाहिजे आहे. जर ती फालुदा शेव तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कुठलीही घरात असलेली जी शेव असते ती बॉईल करून घेऊ शकता. किंवा तुम्ही मार्केटमधून जी शेवयांचा उपमा करण्यासाठी जी शेवई आणतात तर ती पण इथे वापरू शकता. म्हणजे ती पण उकळून घ्यायची बस आणि पाणी काढून घ्यायचं. अगदी जसं मी इथे इथे दाखवलं अगदी त्या पद्धतीने.
आणि उन्हाळ्यामध्ये तर सब्जा सगळ्यांच्याच घरी असतो, तो भिजत घालायचा आणि पटकन होणारा हा मँगो फालुदा करून बघा. तर आजचा हा इन्स्टंट पटकन होणारा मँगो फालुदा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.